नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार। माझे घर ही येवजण सध्या बरीच गाजता सरकारा कडल्यान आणि भाजपा कडल्यानूय ह्या येवजणेचो व्हडा प्रमाणात प्रमोशन सध्या सुरू आसा। वेगवेगळ्या मतदारसंघान स्पेशली चीफ मिनिस्टर डॉ प्रमोद सावंत हे स्वता वचून फॉर्मां वाटपाचे कार्यावळी कार्यक्रम हे आयोजित जातात। तातूंत हळदोणा मतदारसंघानूय एक व्हडली कार्यावळ जाली, नासनोडा पंचायतीन ही कार्यावळ जाली आणि ह्या कार्यावळीत चक्क काँग्रेस पक्षाचे हळदोणचे आमदार ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा हे ह्या कार्यावळीत हाजीर रावले। विधानसभेत जेन्ना हे बिल पास करपाचो विषय आयिल्लो, चर्चा जाल्ली, त्या वेळार ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा हांणी कांय सुचोवण्यो सजेशन्स त्या कायद्याक दिल्ल्यो ज्यो सरकारान न्हयकारल्यो। त्या उपरांतूय बीन प्रेस कॉन्फरन्सी भितर ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा हांणी हो कायदो हो कसो कोर्टान टिकून उरचो ना आनी कोर्टांतल्यान भायर पडटलो हेवूय तांणी सांगलेलें। पुणून ह्याच कायद्या अंडर आतां माझे घर ही येवजण सरकारान काडल्या उपरांत त्या कार्यावळीक हजर रावप हे कितपत योग्य असो प्रश्न हो खूब जाण आतां विचारपाक लागल्यात। आतां ते हाजीर रावले, पुणून त्या भर कार्यावळीत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या कडल्यान ज्या तरेन तांचो इन्सल्ट जालो तो खुबशा लोकांक बरोच लागला, तांच्या मतदारसंघातल्याय लोकांक लागला। पुणून तो जरी अपमान लोकांक लागलो जाल्यार ह्या अपमानाक जबाबदार कोण असोय प्रश्न आतां लोक विचारपाक लागल्यात। ह्याच गजालीचेर चर्चा करपाक लागून आमच्या वांगडा गोंयचे नामनेचे युवा सोशल एक्टिविस्ट आणि स्पेशली हळदोणा मतदारसंघाचे रहिवाशी धीरेन फडतेबाब आसा। धीरेन बाब, तुज्या आमदाराचो त्या कार्यावळीन ज्या पद्दतीन अपमान जालो, म्हटल्यार त्या कार्यावळीत उलयता आसतना मुख्यमंत्र्यांनी लोकां मुखार, म्हटल्यार तो मुख्यमंत्र्यांनी अपमान केल्या उपरांत अख्खो हॉल ताचेर हसलो। हळदोणाचो एक तूं रहिवासी आणि दुसरी गजाल ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा हांच्या खातीर फाटल्या वेंचणुकीत तुमी भरपूर काम केलां। कितें फिलिंग, म्हटल्यार आयज सोशल मिडियाचेर सगळी कडेन तो व्हिडिओ व्हायरल जाल्लो आसा। तो जो अपमान तुमच्या आमदाराचो जालो आणि त्या अपमान जावपा खातीर जे कारण थारले ताचेर तुमची प्रतिक्रिया कितें? फर्स्ट ऑफ ऑल हांव म्हणटा कितें, आमचो जो आमदाराचो अपमान जालो पळय ते पळोवन आमकां पयलीं वायट दिसलें। कित्याक वायट दिसलें, आमकां आतां हेच्या पयलीं जेन्ना BJPचो आमदार ग्लेन बाब आसलो, 2 टर्म तो जालो, ताका मिनिस्ट्री पासून मेळून आसली। सो आतां हो येयलो, हेजो आतां 1 टर्म जालो, म्हणजे 15-20 वर्सां जालीं आतां आमच्या हितून मिनिस्ट्री MLA दिना, जावं तांकां रिस्पेक्टूय ना, कांय ना। आनी आयज आतां कितें जालां, MLA जो आहा ऑपोजिशनान आयज आसलो पळय तो स्वता वयता थंयसर, ताका आपयता, बरो शिकलेलो MLA आहा आमचो, ॲडव्होकेट आहा, कायदे जाणकार आसलेलो मनीस आहा। सो ताका जर हाडून तुमी हेजे स्टेजीर बसोवन हो अपमान करता आनी सोमतो इन्सल्ट सगळ्या फुडल्यान, सगळे जाण लोक आसता तुमकां तशें। सो पुणून म्हाका सांग, ज्या तरेन म्हणटा मुख्यमंत्र्यांनी तांचो अपमान करपाचें कारण कितें थारलें, तर मुख्यमंत्र्यांनी सांगलें की इतले लोक जर कोमनिदादी भितर जर एन्क्रोचर म्हणून आसात जाल्यार तुमच्या आमदाराक ते खबर ना, जर खबर आसा जाल्यार आमदार ताका विरोध कित्याक करता असो तांकां मेसेज धाडपाचो आपल्या लोकां भितर। पुणून एन्क्रोचरांक पाठिंबो दिवप नाजाल्यार एन्क्रोचरांक सपोर्ट करप हें आमदाराचें काम काय कितें ना। आतां कितें आहा, लास्ट टायम एक्चुअली आमच्या MLAनूच विधानसभान जो प्रश्न काडलो आनी ताणेनूच सांगलें की हो कायदो आहा पळय तो कोर्टान स्टँड जावचो ना। आतां स्टँड जावचो ना हें आमकां इवन खबर आहा, आमी कायदो आसलेले आमी ॲडव्होकेट न्हू, बट कोणी एक कॉमन मनीस आहा पळय सगळ्या मनशांक खबर आहा की ओके चल तुमी इलिगलिटीज कितें आहा पळय ते लिगलायज करतले म्हटलें जाल्यार कोणी म्हणटलें कायद्या प्रमाणे केन्ना जावचेंच ना। हांवूय वचूंक शकता फाल्यां कोर्टान, जावं आनी कोण वयतले, खंयचे NGOज वयतले, सो हे शॉप जातले म्हणून खबर आसलें। सो त्या टायमार जेन्ना उलयलो पळय आमकां बरें दिसलें, चल एटलिस्ट गोंयच्या खातीर कितें तरी तुमी हय म्हणजे तूं स्वता हो घेतलो कोर्टान व्हरतलो आनी हे जे इलिगलिटीज करता पळय, जो भायले मायग्रंट्स आहा पळय तांकां कितें तरी हे जे आमचे गोंय आहा पळय हे सगळे बारीक बारीक उरलेले आहा पळय तेवूय जर तेंच्या हातीन वयतले तर आमकां कांयच उरचें ना न्हू। सो त्या टायमार आमकां बरें दिसलें, चल आमचो MLA आतां घेतलो हो प्रश्न म्हणून बरें दिसलें। तुजो MLA हो एक सिनियर ॲडव्होकेट, गोंय राज्याचो ॲडव्होकेट जनरलूय म्हणून तिणी काम केला, एसिस्टंट सॉलिसिटर जनरलूय म्हणून तांणी काम केला, कोमनिदाद ह्या कायद्याचो तो एक्सपर्ट, आणि त्या भायर आतां कोमनिदादीच्या ह्या कायद्याक कोमनिदादींनी ऑलरेडी चॅलेंज केल्लेली आसा, हायकोर्टानूय आसा। अशा वेळार ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा हो त्या कोमनिदादीच्या चॅलेंजीक, त्या कोमनिदादीक मदत करून लिगल आपलो ताका सपोर्ट करून हो जो इल्लिगल कायदो सरकारान पास करून घेतला तो भायर रावपाक मदत करतलो अशी अपेक्षा आसतना
त्या सरकारच्या फंक्शनाक त्या म्हाजें घर म्हणून सरकारान जे कितें एक सगळ्या येवजण एकठांय हाडून जे कितें आतां प्रचार चलयला ताका थंय हजर रावप तांणी हें तांच्या म्हणजे मूळ उद्देशाक फाटो दिता अशें जायना. बरोबर. ऍक्च्युली कितें आहा पळय आतां प्रश्न पयलीं येयलो विधानसभान आपण कायद्या प्रमाणे तो बसना म्हटलें आनी तूं एक एडवोकेट जनरल आसलेलो मनीस तुवें सांगलें स्वता की कायद्यान बसना आनी तूंच जर त्या हितून उपस्थित रावप म्हणजे तूं स्वताची लस करून घेता ह्या हाका आनी हे कितें आहा अशें करप म्हटल्यार तूं बीजेपीचो ऑपोजिशन लिडर आहा ऑपोजिशन हितून आहा MLA आमदार आहा सो बाकीची ऑपोजिशन आमदारांक पळयत तुमी जावं ऑपोजिशन लिडर पळयत जाल्यार असलें कोण करिना केन्ना. आतां हे फर्स्ट आनी सेकंड टायम न्हू आतां हे तेज्या पयलीं आमी आनीक 2-3 म्हयने अहात इशू जालो आमचो निलेश काब्रालाचो बर्थडेक गेलो स्टेजीर चडलो तेणें ताका प्रेज केलो तूं बरें करता आनी त्याच कॉन्स्टिट्युएन्सीचो आमचो आमदार आहा हो प्रेसिडेंट आहा अमित गोडपाडकर सो ताका एक इन्सल्ट केलो तुमी न्हू तो. सो आतां एवरी टायम जर अशें कितें जातलें आमदार बीजेपीचो आहा पळय सॉरी काँग्रेसीचो आमदार आहा तुमी वचून जर सगळ्यांकूच प्रेज करतले जाल्यार तुमी काँग्रेसीन रावन कितें फायदो. किरण बाब गोंयचो जर पॉलिटिकल हिस्ट्री आमी पळयत जाल्यार कितलेशेच गोंयचे फुडारी जे केन्नाच पावरान नसले सत्तेन नसले पूण ते कंटिन्युअसली इलेक्शन जिखताले एक टर्म 2 टर्म 3 टर्म 4 टर्म सुद्धा ऑपोजिशनान रावन आमदार जिखलेले आसा. आयज ज्या पद्दतीन आतां कार्लोस बाब पयलेच फावट आमदार जाला आनी पयलेच फावट आमदार जावनूय ज्या पद्दतीन परिस्थिती जर पळयत फॉर डेव्हलपमेंट पर्पज यू नीड टू बी विथ गव्हर्मेंट फॉर आनीक मतदारसंघातली कामां करपाक लागून तुका सरकारा वांगडा रावूंक जाय. खरेंच तुका दिसता की ऑपोजिशनान रावन आमदार हो फुडल्या इलेक्शनान निवडून येवपाक शकना. ना पळय आतां फाटली आमी पळयत पयलीं मनोहर पर्रीकराच्या टायमार त्या टायमार मनोहर पर्रीकर आसलो जो तो ऑपोजिशन लिडर स्ट्रॉंगस्ट आसलो सारको. आतां ऑपोजिशनाच्या लिडरांचें काम कितें आसता तुमी डेव्हलपमेंटूय करपाक जाय ऑपोजिशनान रावन डेव्हलपमेंट करूंक जाय आनी ऑपोजिशन जेन्ना तूं स्ट्रॉंग आसतलो पळय तेन्ना गोंय बरें चलतलें. आतां जर तुमी ऑपोजिशन लिडर आसता पळय सगळे ऑपोजिशन तुमी आतां टीम आहा पळय तुमची काँग्रेसीची ते जर तुमी कांयच प्रश्न काडिना कोणाकूच कांय विचारना तुमच्याच भितर जर 2 ग्रूप आसतलो तुमच्याच भितर तुमकां अंडरस्टँडींग सारकें आसचें जाल्यार ऑपोजिशन आनी खंय काँग्रेस कितें करतले बीजेपी पार्टी ऑब्वियसली दे आर गोइंग टू टेक अ बेनिफिट्स ऑफ दीस. आयज कितें जालां आयज हेच जालां आयज ऑपोजिशन स्ट्रॉंग ना म्हणून बीजेपीक जाय तें करता आनी गोंयांत जें आयज चल्लां पळय आयज आतां चड डिस्ट्रॅक्शन जाता एनवायरमेंट डिग्रेडेशन जाता टायगर रिजर्व फॉरेस्टाचें आहा ह्या प्रश्नाचेर कोणूच उलयना आयज आनी हे खंयचे उलयता आतां आमच्या आमदाराचे पासून सांगूंक वचात जाल्यार बारीक आतां घरांची गोश्ट आसता कोणाचे भुरगो शेणलो कोणाचे बर्थडे आहा आनी कोणाचे कितें बारसो आहा पळय असली गजाली करूंक आमदार नाका आमकां न्हू आमकां आमदार कित्याक जाय स्ट्रॉंग ऑपोजिशन आसूंक जाय. स्ट्रॉंगली जर तूं फायट करतलो गोंय प्रोटेक्ट करतलो. आतां लास्ट विधानसभान पळयत जाल्यार विरेश बाब बोरकारान इशू काडले भरपूर इशू काडले आनी बरे इशू आसले तेजे खंयचे एनवायरमेंटाचे. आतां त्याच प्रश्नाक तेन्ना कितें जालें आमदार येयलो आनी रोखडेच तेणें सीएमाचेर एक प्रेशर घातलो की हेचे खातीर आमचे गव्हर्मेंटाचो एक स्कीम हाडलेली म्हणजे वेकंट खंयचे प्लॉट्स आसतले कितें आसतले जाल्यार ते गव्हर्मेंट घेतले आनी ताका कुलिंग पिरियड ऑफ 5 to 10 years आसतलो म्हणून ताका. आतां त्या टायमार जेन्ना हे मेन इशू आहा पळय एनवायरमेंटाचो इशू आहा जे आमकां गोंयान आयज डिस्ट्रॅक्शन जाता सो तो इशू जेन्ना चलता पळय आख्खो असेंब्लीन 3-4 दीस तेच चलताले. हो जेन्ना येयलो पळय तेन्ना हेणें म्हटलें सीएम यू आर डुईंग दीस फ्रॉड म्हणून लागलो दीस इज अ फ्रॉड दीस इज नॉट गोइंग टू स्टँड इन कोर्ट. आतां तेन्ना केलो तेन्ना सीएम तेजेर तापलो तेन्ना लोकांकूय कितें दिसलें मिडियान सगळ्यांनी कितें केलें सीएमाचेर समजाय केलो सीएम तापलो सीएम रागार जालो सीएम हें आलो तालुसान बरें काम केलें म्हणून. पण म्हाका कितें दिसता आयज ते जे केल्ले पळय हे सेटिंगूच केल्ले काय दिसता न्हू आतां आयज म्हाका काय दिसता विश्वजीत राणेचे जे टॉपीक येता पळय हे सगळे डायवर्ट जाता जावं असेंब्लीनसून डायवर्ट जाता जावं असल्या कितें कारणांसून डायवर्ट जाता पण कितें ना कितें करून आमचो आमदारूच हेल्प केल्ले आमकां सगळे फोटो दिसता आमकां तेजे कडेन. ओके आतां बाकीचे हितूर तूं कसले ताका इंटरफरन्स ना न्हू बीजेपी स्पेशली तुमच्या काँग्रेसीचे जेन्ना कितें मिटिंग्स आसता आमी प्रोटेस्ट आपयता गोंयान आतां इतले प्रोटेस्ट जाले 1-1.5 वर्सां 2 वर्सां जाल्यार म्हाका दिसता 7-8 प्रोटेस्ट जाले आतां मेजर प्रोटेस्ट हेवूय त्या टायमार म्हणटा आय एम गोइंग टू स्टँड इन कोर्ट म्हणटा अरे तुका आमी कोर्टान झगडोवपाक हांगा हाडूना आमदार म्हणून हाडला तुका आनी तूं सर एवरी टायम आय एम गोइंग टू कोर्ट म्हणून सांगता जाल्यार कितें जातलें. आतां कोर्टान वचात जाल्यार तुमी कोर्टान वचोन जर तुमी तरी कितें स्टे हाडली जावं कितें जालें तेवूय ना. आतां आय एम गोइंग टू गो टू कोर्ट म्हणटा एवरी टायम सो तशें चलचें ना न्हू. फाल्यां आतां तुका पळय कोर्टान वचूंक जाय जाल्यार तुवें एडवोकेटूच म्हणून रावचो पडलो आमदार तुका जाय जाल्यार ऑपोजिशनानसून स्ट्रॉंगली फायट करचो पडटलो
नाला चलचें ना हें. तूं आतां इम्पॉर्टंट मुद्द्याचेर आयलो. म्हणजे जो आरोप आम आदमी पार्टी काँग्रेसीचेर करता की काँग्रेस हो बीजेपी कडेन सेट आसलेलो पक्ष आनी बीजेपीक पावरान हाडपाक काँग्रेसूच वावुरता म्हणून सगळ्या गोंयभरांतल्यान आम आदमी पार्टीच्या विरोधान हे वातावरण तयार जालें. कितल्याशाच लोकांनी ऑलरेडी आम आदमी पार्टींतल्यान रेजिग्नेशन दिवपाक सुरू केलें. आतां हें जर एग्जाम्पल आमी कार्लोस फेरेराच्या बाबतींत जर दीत, ज्या तरेन ह्या येवजणेचेर जेन्ना सगळे ऑपोजिशन पार्टी टिका करतात की येवजण म्हणजे निव्वळ वोट बँक पॉलिटिक्स आनी लोकांक फटोवपाचें काम म्हणून, त्याच कार्यावळीक एडव्होकेट कार्लोस फेरेरा हाजीर रावता आणि दाखोवन दिता की काँग्रेसीच्या सरकारा कडेन सेटिंग आसा म्हणून. आतां अशें जर आसा जाल्यार आम आदमी पार्टी उलयता तितून चूक कितें आसा? एक्चुअली आतां पळय, आम आदमी पार्टीचे पळय वचत जाल्यार आमी तांचे आसले जे कॅन्डिडेट्स आसले जावं तेंच्या टिमीचे सगळे काम करताले, प्रेसिडेंट पोजिशनाचे सगळे खंयचे आसले, सगळ्यांनी एक एकल्यान सगळ्यांनी रेजिग्नेशन दिलें. कित्याक दिलें? जेन्ना केजरीवालान येयलो हांगा गोंयांत तेणें सांगलें आमी 40 सीट घालतले म्हणून. आतां 40 सीट घालतले जाल्यार कितें करतले? स्प्लीट करतले तुमी वोट्स आनी फायनली बीजेपी घेतले म्हणून. सो ते सगळे आयज गोंयकारांक सगळ्यांक खबर आहा हें. आनी हे बीजेपीचे कितें आसता अजेंडा तो पयलीं 3 फुलाचो हाडले, ममता बनर्जीक हांगा हाडले, मागीर तुमी आतां आमकां आप हाडपाक सोदता तुमी. सो हे स्प्लीट करपाचें काम म्हणून सगळ्यांक खबर आहा. आतां फुडें इलेक्शनाक आनी एक खंयची पार्टी येतली, ती बसतली, ती लोकांक पिशान काडटली. म्हणजे हे कितें आहा, हे बीजेपीची सगळी टॅक्टिक्स आहा. सो आतां कितें आहा, हे टर्म आतां जे आहा पळय 2027 हे लोकूय आतां हुशार जाल्ले आहा, लोकांकूय खबर आहा आतां कशें हेंचे कडेन खेळपाचें तें. सो त्या टायमार कितें जालें, ते आपाचे तेंच्यांनी सगळ्यांनी रिजायन केलें. कित्याक तांकां कितें जाय, गोंयांत जर बीजेपीक उडयतले जाल्यार 1 to 1 फायट. तेच जर आतां काँग्रेसीन पळयत जाल्यार काँग्रेसीन डिसिप्लीन ना. आनी आमकां डिसिप्लीन कोणें दिवंक जाय? मेन म्हटल्यार हो कायदो जाणकार मनीस आसा पळय, तेजे कडसून मेळोंक जाय न्हू. बट तेजे कडसून आयज कांयच नॉलेज मेळना. आनी तोच जे हा बिहेव करता एवरी टायम वचोन, जर तूं ना तो म्हाजो फ्रेंड, तो म्हाज्या वांगडा 10 वर्सां आसतलो, आय हॅव द रायट टू स्पीक, तशें आसना न्हू. कितें तरी डिसिप्लीन आसूंक जाय न्हू. आनी तशेंच डिसिप्लीन कितें आमच्या प्रेसिडेंटानूय आसूंक जाय. युनिपा बालेमो ऑपोजिशन लिडर तेणें स्ट्रॉंग आसूंक जाय. पार्टी लिडरान डिसिजन घेवंक जाय हितून. कित्याक एवरी टायम 1 फावटी मिस्टेक जाली, 2 फावटी जायना, 4 फावटी जायना, ते पपसली करता. हितून अशें दिसता आतां की तो आहा हांगा काँग्रेसीन आहा तो नांवा खातीर, बट तो आहा बीजेपीचे हितून. म्हाका दिसता गोंयांत लोकशाही खातीर सत्ताधारी आनी विरोधक ही 2 चक्रां आनी ही 2 चक्रां समांतर चलपाक जाय. तातूंत फक्त सत्ताधारी वाटेनूच सगळे जाण आसात अशें जावपाक शकना आनी विरोधातूय सगळे आसात अशें जावपाक शकना. आयज सगळ्यान व्हडली परिस्थिती गोंयांत जर निर्माण जाल्ली आसा जाल्यार तो ट्रस्ट. आयज विरोधकां मदीं लोकांक विरोधकांचेर ट्रस्ट ना. आनी जो मेरेन हो ट्रस्ट विरोधकांच्या बाबतींत लोकांच्या मनांत तयार जावचो ना तो मेरेन भाजपाक सत्ते वयल्यान सकयल देंवप हें व्हेरी डिफिकल्ट. आयज आम आदमी पार्टीचे फुडारी अरविंद केजरीवाल हांणी काँग्रेसीचेर टिका केली तेन्ना तांच्याच पक्षांतले कांय पदाधिकारी आयज राजिनामे दीत आसात. कारण बीजेपीक हरयतलो जाल्यार सगळ्यांनी एकठांय येवंक जाय हें सगळ्यांक पटलां. इतलें जावनूय बीन जेन्ना विरोधी आमदार विरोधान रावनूच सरकाराच्या वाटेन अशा पद्दतीन जेन्ना वागपाक लागतात आनी सरकाराच्या वाटेन अशा पद्दतीन बिहेव करपाक लागतात तेन्ना लोकांच्या मनान मागीर दुबाव तयार जाता की बाबा कोण खरो, कोण प्रामाणीक, कोण फटींग आनी कोण सेट. आतां हाची उतरां जर आमकां लोकांक जर सोदूंक लावची पडली जाल्यार लोक दर एकल्याचेर दुबाव घेवपाक सुरवात करतले. विरोधकांनी एकठांय येवप होच एक क्लियर मेसेज लोकां भितर वयतलो आनी जाल्यारूच लोक तांचेर ट्रस्ट दवरतलो. ना जाल्यार लोक विरोधकांचेर ट्रस्ट दवरप व्हेरी डिफिकल्ट. आयज हो ट्रस्ट निर्माण करपाक लागून आपलो बिहेवियर, आपली भाशा आनी आपली वागणूक ह्या सगळ्या गजालींतल्यान हो ट्रस्ट हो विरोधी आमदारांक तयार करचो पडटलो. पूण विरोधी आमदार जर अशा तरेन वागता जायत जाल्यार म्हाका दिसता ताचो परिणाम हो त्या आमदाराचेरच न्हू तर पुराय विरोधी पक्षांचेर पडटलो. एकी कडेन रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आनी गोवा फॉरवर्ड हे एकठांय येवपाचें बरें चिन्ह दिसपाक लागला जाल्यार दुसरे वाटेन काँग्रेसीचे आमदार हे अशे वागपाक लागले. हातूंतल्यान विरोधक खरेंच भाजपाक टक्कर दिवपाक शकता काय कितें? विरोधक खरेंच भाजपाक सत्ते वयल्यान सकयल देंवोवपाक सक्सेसफूल जातले काय कितें? ह्या सगळ्या प्रश्नाच्यो जापो आमकां पळोवच्यो पडटल्यो, वाट पळोवची पडटली. फुडल्या विधानसभा वेंचणुकेक अजुनूय बीन 14 म्हयने आसात. ह्या 14 म्हयन्यांत जर विरोधक शिस्तीन येयले, विरोधकांनी जर शिस्त आपणायली आनी खऱ्या प्रामाणीकपणान जर लोकां खातीर काम केलें जाल्यार निश्चितपणान लोक तांचेर विश्वास दवरतलो. पूण
सकाळी मोर्चान आणि सांजचो वचून सरकारच्या कार्यावळींनी वांटेकार जावप अशे प्रकार जर जायत रावत जाल्यार म्हाका दिसता विरोधकांनी आणि परत सत्तेर येवपाची सपनां पळोवची न्हू. जो पार्टी ह्या भाजपाक सत्ते वयल्यान पयस करपाक वावुरता त्या पार्टी फाटल्यानूच लोकांक रावचें पडटलें. म्हाका दिसता ह्या सगळ्या गजालींचो विचार सगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी करचो आणि तशा पद्दतीन वागचें इतलेंच आमी सांगपाक शकता. धीरेन बाब, थँक्यू व्हेरी मच. तूं येवन हांगासर तुजी प्रतिक्रिया दिली. खरें म्हटल्यार कशें आसता की आपलो आमदार आणि त्या आपल्या आमदाराच्यो बऱ्यो गजाली सगळे जाण सांगतात, पूण जर आपलो आमदार खंय तरी चुकता जायत जाल्यार ताची चूक दाखोवन दिवपाक खूब कमी मनीस आसतात. पूण तुमच्या सारके नागरीक स्पश्टपणान उलयतात आणि आमदार बरें करता तेन्ना ताची तोखणाय करप, पूण आमदार चुकता तेन्नाय आमदार चुकता हें ताका सांगप हें खूब म्हत्वाचें आहा. लोकशाही खातीर तें व्हेरी इम्पॉर्टंट आणि तूं तशा पद्दतीन तुजी सडेतोड आणि स्पश्ट अशी प्रतिक्रिया दिली. किमान लोक ह्या विशयाचेर विचार करतले अशी अपेक्षा आमी करया. ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा ज्या पद्दतीन त्या कार्यावळीक हजर रावले, ज्या तरेन कार्लोस फेरेरा हांचो अपमान त्या कार्यावळींत जालो आणि त्या कार्यावळीक खरेंच ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा हाजीर रावप हें चुकीचें आसलें काय बरोबर आसलें हाचेर तुमकां कितें दिसता, तुमच्यो कितें प्रतिक्रिया ह्यो नक्कीच आमच्या कमेंट बॉक्सांतल्यान तुमी तुमच्यो दिवच्यो, जेणे करून ह्या विशयाचेर आनीक लोकांक स्पश्ट भुमिका घेवपाक बरी जातली. देव बरें करूं.